Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. नमस्कार, मी अभिजित करंडे. चर्चा तर होणारच्या या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये दिवाळीचा फटाके फुटल्यानंतर आता मला असं वाटतं की महापालिकेच्या इलेक्शनमध्ये प्रचाराचा नारळ फुटण्याची वाट जी आहे ते सगळे राजकीय नेते पक्ष पाहत आहेत, कार्यकर्ते पाहत आहेत. पण त्या आधीच महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, या दोघांमध्ये तगडी फाईट होणार का, हा प्रश्न लोक नंतर विचारतात. आधी विचारतात की महायुतीमध्ये नेमकी काय फाईट चालू आहे. त्याचं कारण असं आहे की महापालिकेच्या इलेक्शन्स घोषित होण्याआधीच खरं तर एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष आणि भाजप हा पक्ष अनेक जिल्ह्यांमध्ये, अनेक महापालिकांमध्ये एकमेकांच्या विरोधात उभा ठाकल्याचं चिन्ह आहे. मुंबईमध्ये सुद्धा आहे, ठाण्यामध्ये सुद्धा आहे, कल्याण डोंबिवलीमध्ये आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन कोकणात आहे, उत्तर महाराष्ट्रात आहे. आणि म्हणून हा प्रश्न पडला आहे की महायुतीमध्ये इतके फटाके फुटण्याचं कारण काय आहे. भाजप आणि शिंदे यांची शिवसेना यांच्यामध्येच एवढा काय बॉक्सिंग का चालू आहे, काय अर्थीन राजकीय बॉक्सिंग. आणि हाच आपल्या चर्चेचा विषय आजचा. माझे सगळे सहकारी इथे आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. काय महायुतीमध्ये फटाके का फुटत आहेत, म्हणजे इन जनरली विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात फटाके फुटत असतात. सिंपल गोष्ट आहे याच्यामध्ये. एक स्ट्रेट फॉरवर्ड लाईन आहे त्यांची की 2019ला जसं आपण बघितलं त्याच्या आधी किंवा 2017ला विशेषतः की शिवसेना आणि भाजप ह्यांनी मुंबईत ज्या पद्धतीने एकमेकांविरोधात उभे राहिले आणि त्यांच्याच दोघांच्या जागा बऱ्यापैकी निवडून आल्या, ती स्ट्रॅटेजी आहे की तशाच पद्धतीने करायचं, विरोधकांना व्यवस्थितपणे साईडलाईन करायचं, विरोधक नाहीच आहेत अशा पद्धतीने ट्रीट करायचं आणि तिथे निवडणुका लावायच्या. आणि मैत्रीपूर्ण म्हणायला फार छान असतं, विरोधक नाहीच आहेत, इलेक्शनमध्ये सगळे लढणार सगळेच असतात, पण फोकस जिथे जास्त पद्धतीने. आणि आजकाल तर तुम्हाला माहिती आहे विरोधक नाही आहेत, म्हणजे ज्या इथं दोन ठाकरे एकत्र येत आहेत, म्हणजे MMR रिजन मधलं सगळ्यात मोठं आकर्षण काय असेल तर दोन ठाकरे एकत्र येऊन लढणार असतील तर विरोधकांना त्याच ठाकरेंची पॉवर किल करायची ना सर, वेआउट नाही करू शकत. त्याच ठाकरेंची जी काही ताकद आहे, जी आपण म्हणतो की मराठी मतदारांची जी काही मोळी बांधायची, तीच एका पद्धतीने किल करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे हे हातखंडे असू शकतात. ती शिंदेवर टीका करून किंवा शिंदेनी भाजपवर टीका करून कशी केली होईल. कारण की सोशल मीडिया जो आहे किंवा आजकाल आपण म्हणतो की व्हॉट्सॲप आहे, याच्यातनं जितक्या पद्धतीने लवकर लोकांपर्यंत पोहोचता येते, मतदारांपर्यंत पोहोचता येते, जो मीडिया आहे हा मॅन्युप्युलेट करता येऊ शकतो. सोशल मीडियावरून इलेक्शन नाही लढली जात ना, ग्राउंडवरती नेते एकमेकांविरोधात बोलतात. सोशल मीडियावरच भाजपचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात बोलत आहेत, त्यांच्यामध्ये का फटाके फुटतात हा प्रश्न आहे. सोशल मीडियामध्ये केवळ परसेप्शनसाठी एकमेकांशी भांडायचं. हो, परसेप्शनचीच लढाई असते ना, इलेक्शन म्हणजे परसेप्शनचीच लढाई असते आणि परसेप्शनच्याच लढाईतनं तर असं वाटतंय की त्याच्यामुळे काय म्हणजे काय महाविकास आघाडीतले पक्ष आहेत की नाहीत कळणार नाही लोकांना. तीच तर खरी स्ट्रॅटेजी असू शकते ना. मला असं वाटत नाही एवढे सगळे चालू आहे पण असं काही घडताना दिसत नाहीये. का लढतंय असं नाही रोहित, प्रत्येक गोष्ट परसेप्शनसाठी होते. हा म्हणजे त्याला प्रत्येकाला परसेप्शन हा काय परिमाण आपण लावू शकू का, हा माझा प्रश्न आहे. नाही ऍक्च्युली म्हणजे कारण समोर अगदी असं नाही आहे की ठीक आहे की पूर्ण महाराष्ट्राची इलेक्शन आहेत बाबा आणि अगदी आपण आता म्हटलं जातं की काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून दिसत नाही आहे, पण आपण MMR रिजनचं खास करून इथलं बघायला गेलं जिथं यांचे म्हणजे ताकद जास्त आहे, तिथं त्यांच्यासमोर ठाकरें म्हणतोय मी, दोन भाऊ एकत्र येतात आणि मग काँग्रेसची काही बेल्टमध्ये ताकद आहे. असं असताना ही फक्त तशा परसेप्शनची लढाई होऊ शकत नाही की बाबा आपण विरोधकांना म्हणजे काय म्हणजे निग्लेक्ट करायचं आणि त्यांना भावच द्यायचा नाही आणि आपल्यात लढाई असं दाखवून निवडणूक जिंकायची, असं होऊ शकत नाही. कारण समोर ठाकरे आहेत आणि त्यांची पॉवर आहे हे विसरता कामा नये इथं. त्यामुळे हे जे म्हणतोय ते मला वाटत नाही की ह्याचा फार असं काही लॉजिक आहे याच्यामध्ये. ह्या एकूण सगळ्या ह्याच्यातला हा एक भाग झाला असं मी सांगतो की एका पद्धतीने विरोधकांना थोडंसं साईडलाईन करायचं, हा एक भाग झाला. हा काही पूर्ण इलेक्शनचं मतदान त्याच्यावरती होणार आहे का, आता तसं नाहीये, पण पूर्ण फोकस तुमच्याकडे ठेवायचा ही एक स्ट्रॅटेजी असू शकते असं माझं म्हणणं आहे. ठीक आहे, पण मग आता त्या दोघांमध्ये का फटाके फुटतात. ठीक आहे, आता एक स्ट्रॅटेजीचा एक भाग झाला, मग दुसरा अजून काय अँगल आहे त्याला की म्हणून दोघं एकमेकांशी भांडतात. महायुतीमध्येच काय खेचाखेची चालू आहे. त्याची बरेच कारणं आहेत. म्हणजे जसं म्हणजे ह्याच्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात पण जावं लागेल की मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदेंचं गेलं, त्याच्यानंतर ते नाराज झाले आणि त्याच्यानंतर आतापर्यंत जर आपण आलो
तर एकनाथ शिंदेंचे ज्या पद्धतीनं त्यांचे अधिकार काढून घेतले जात आहेत की थेट मुख्यमंत्र्यांकडे त्यांचे म्हणजे कुठली एखादी फाईल आहे किंवा वेगवेगळे मध्यंतरीचे आलेले जे निर्णय आहेत की त्यांच्या अधिकारांवर कुठंतरी गदा आणण्याचे प्रयत्न सुरू होते. त्याच्यामुळं एकनाथ शिंदेंच्या अधिकारांवर गदा आली. दुसरं, ज्या पद्धतीनं फक्त मोठ्या म्हणजे मला असं समर्थन नाही आहे की म्हणजे कुठल्याही नेता किंवा कुठलाही मंत्री जर भ्रष्टाचार करत असेल तर त्याची चौकशी व्हायलाच पाहिजे, परंतु ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेंच्याच मंत्र्यांची चौकशी म्हणा किंवा त्यांचे घोटाळे बाहेर काढण्याचं काम आहे हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. त्यामुळे निश्चितपणानं एकनाथ शिंदे नाराज आहेत का तर ते दिसतंय पण की कॅबिनेटच्या बैठकींना न येणं, वेगळी कारणं सांगणं, मध्यंतरी मग ते पालकमंत्रीपदाचे वाद असतील तर ते महाराष्ट्रात थांबलेच नाहीत, ते काश्मीरला गेले थेट स्वातंत्र्य दिनाला. त्यानंतर हे सगळा इतिहास झाला, पण त्यांच्यामध्ये भांडण का चालू आहे हे कोणी सांगतच नाहीये मगापासून. हा एक परसेप्शनचा एक भाग रोहितने सांगितला. का भांडण चालू आहे? नाही, मग भांडण हेच आहे ना की तुम्ही डावलताय ना, म्हणजे हे डावलणं झालं किंवा त्यांच्या स्वातंत्र्यावरती गदा आहे. महायुतीमधला एक महत्त्वाचा पक्ष आहे असं असताना आणि म्हणजे त्यांची ताकद आहे ना, तर त्या ताकदीवरती त्यांच्या त्या ह्याच्यावरती गदा आणण्याचाच हा प्रयत्न आहे. म्हणून शिवसेना नाराज आहे म्हणून, आणि भाजप का नाराज आहे हे एक कारण आहे. पण भाजपचे नेते पण बोलतात ना, ठाण्यामध्ये बोलतात, केळकर वगैरे ही सगळी मंडळी बोलतात, तिकडे नरेश मस्के शिवसेनेकडून बोलतात, नवी मुंबईतून गणेश नाईक बोलतात, तिकडे KDMC मधून दीपेश म्हात्रे शिंदेविरोधात रवी चव्हाण बोलतायत. तर म्हणजे एक महापालिका अशी नाही आहे मुंबईतली. मुंबईत तर जबरदस्तच वॉर चालू आहे. म्हणजे महिनाभरापासून सगळं इन्कमिंग स्टॉप होऊन गेलं. आधी माझे नगरसेवक होते ते सगळं स्टॉप होऊन गेलं. मग भाजप का बरं करते? शिंदे का करतात हे कळालं, ठीक आहे, शिंदे नाराज आहेत म्हणून शिंदे करते. मग भाजप का बरं त्यांना टार्गेट करते? नाही, पण जिथे जो प्रतिस्पर्धी आहे त्यालाच टार्गेट करणं गरजेचं आहे ना. तुम्ही आता ठाणे पट्ट्यामध्ये गेलात आणि तिकडे ठाकरेंवर बोलत राहिलात तर त्याने काहीच परिणाम होणार नाही. म्हणजे ठाण्यामध्ये मुख्य प्रतिस्पर्धी आहे. शिंदे ना, म्हणजे शिंदे मुख्य प्रतिस्पर्धी आहे अख्ख्या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये. ठाणे पट्टा म्हणजे ठाण्यामध्ये मी म्हणजे मला असं वाटतं, मी एखाद्या लाईव्ह मध्ये पण म्हणालेले होते की त्यांना मुंबईनंतर जर कुठे स्कोप दिसत असेल, जर आर्थिक राजधानी आहे मुंबई आणि तो पट्टा तुमच्या ताब्यात येईल ह्याचा त्यांना सुपर कॉन्फिडन्स आहे. पण त्याच पद्धतीने तुम्हाला ठाणे सुद्धा गरजेचं आहे, कारण की जे परप्रांतीय सगळे येत आहेत, जी त्यांची हक्काची वोट बँक आहे ती मुंबईनंतर ठाणे पट्ट्यामध्ये येते. मग तो मीरा भाईंदरचा पट्टा असेल, नंतर इकडे कल्याण डोंबिवली, ठाण्यामध्ये इतक्या आता बिल्डिंग्स बनत आहेत, म्हणजे ह्या सगळ्या टोलेजंग इमारती की तिकडे येऊन हे सगळे त्यांचं लोकसंख्या जी आहे ती त्यांची तिकडे वाढत चाललेली आहे. आता ते त्यांना आपल्या पॉकेटमध्ये, ते त्यांचे पॉकेट्स आहेत असते ते त्यांना मिळतील. ठाणे यासाठी महत्त्वाचं आहे, कारण मुंबईनंतर जर डेव्हलपिंग पट्टा असेल तर जसं CM सांगत असतात की दुसरी मुंबई ही नवी मुंबई, मग त्याच्यानंतर तिकडे तिसरी मुंबई आम्ही तयार करतोय. मुंबई इतकं चोकअप झालेलं आहे की आता जर तुम्हाला काही डेव्हलप करायचं असेल, सगळं महाराष्ट्रात खेचून आणायचं असेल तर सगळं तुम्ही मुंबईत आणू शकत नाही, ते तुम्हाला लगतच्या पट्ट्यामध्ये आणायचं आहे. म्हणून नवी मुंबई डेव्हलप होत आहे, बाकी सगळं डेव्हलप होत आहे. मग आता तिथे तो पट्टा जर तुम्हाला तुमच्या खिशात आणायचा असेल तर त्यासाठी तिथला प्रतिस्पर्धी कोण आहे तर ते शिंदेत. तिथे जाऊन ठाकरेंवर टीका करण्यात दोन्ही पक्ष एकत्र मित्र पक्ष आहेत ना, दोन्ही पक्ष एकत्र येऊन सत्ता जास्त चांगल्या पद्धतीने हस्तगत करता येऊ शकते ना. त्यासाठी शिंदेंना प्रत्येक वेळेला शिंदेंना भाजपने टार्गेट करायचं किंवा शिंदेंनी भाजपला टार्गेट करायचं शिंदेंच्या मंत्र्यांनी, असं का घडतंय? म्हणजे त्यांना अंडरस्टँडिंग नाही आहे का? भीती वाटते भाजपला, शिंदेंची भीती वाटते आणि शिंदेंना भाजपची भीती वाटते की हे आपल्याला एकमेकांना संपवायला निघाले अशा पद्धतीनं? नाही, कधी कधी कसं होतं की काही काही गोष्टी या अगदी उत्स्फूर्तपणे मांडल्या जातात किंवा त्या अशा एका बंद डब्यात ज्या भावना असतात, जसं कुकरमधनं ती शिट्टी शेवटी बाहेर येते, त्याचं ब्लास्ट होतात काही गोष्टी. तसं येते कार्यकर्ते आता म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे म्हटल्यानंतर त्यांना माहिती आहे की आता आमचं जास्त ऐकलं जाईल, तर ते कुठेतरी जास्त बोलून दाखवायचं, जास्त रेटायचं, तर ते कधीतरी त्या नेते त्याला गृहीत धरतील. पण जी आत्ता नुकतीच एक ठाणे आणि कोकण पट्ट्याची आढावा बैठक झाली त्याच्यामध्ये फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे की आपण आपापसात भांडत बसलो तर विरोधकांची स्पेस जी आहे ना ती त्यांना जास्त मिळेल, आपली स्पेस त्यांना देऊ नका. हे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याच भाजपच्या कार्यकर्त्यांना हे सांगितलं. आपण ते सांगत नाहीत ना की काय त्या गणेश नाईकांना की तुम्ही बोलू नका, केळकरांना सांगत नाही तुम्ही बोलू नका. तेव्हाच एका बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस हे पण म्हणाले की आम्हाला तिघांना हवं आहे की आम्ही एकत्र करावं. याचा अर्थ असा होत नाही की ग्राउंडवरती ते खरंच शक्य होईलच. त्याच्यामुळे जिथे वेगवेगळं लढायचं आहे तिथे वेगवेगळं लढलं जाईल. लोकल कार्यकर्त्यांना काय वाटतंय, ग्राउंडवरती लोकांना काय वाटतंय हे गृहीत धरून लोकल इक्वेशन बघून ठरवलं जाईल. पण आम्ही त्याच्यामध्ये ही एक काळजी घेऊ बाबा की आपण एकमेकांवरतीच तुटून नाही पडायचं, हे ते म्हटलेत. पण हे कुठेतरी शिंदे किंवा अजित पवार हे ऐकतील किंवा त्यांना सुद्धा हे पटेल असं नाही आहे. आणि आय थिंक ही फाईट म्हणजे वन्स यू आर द कॅप्टन ऑफ अ शिप यू कांट गो बॅक टू बिंग द सोल्जर, तसं थोडंसं एकनाथ शिंदेंचं झालं असं मला वाटतं. कारण की
म्हणजे 2 वर्ष आता ऑलमोस्ट आपण बघतोय की मी मुख्यमंत्री असताना हे केलं, हे वाक्य म्हटल्यानंतरच ते त्यांचे पुढचं कुठलंही काम सांगतात, कुठलीही गोष्ट सांगतात. सो आय थिंक तोही त्याच्यामध्ये एक आहेच ना, प्रेस्टिजचा इश्यू त्याच्यामध्ये पण आहेच. देवेंद्र फडणवीसांनी कमिटीज बसवल्या, त्यांचे एकनाथ शिंदे जे गोष्टी अप्रूव्ह करायच्या त्या सगळ्या गोष्टी आता देवेंद्र फडणवीसांच्या थ्रू जातात. त्यांनी त्यांचे सगळेच, असं निलेश सर म्हणाले की त्यांचे सगळे हातपाय जर तुम्ही बांधून टाकले तर मग ते रेबेल करणारच ना, मग का नाही होणार भांडणं. ताकद वाढू देत नाहीत शिंदेची भाजप, असं दिसतंय कुठेतरी. हो, साहजिक आहे ना. मला ताकद का वाढू देत नाही आहेत. केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आहे, भाजपचं. राज्यामध्ये त्यांचं सरकार आहे. मागच्या 2.5 वर्ष शिंदे मुख्यमंत्री असले तरी आत्ता जवळपास 130पेक्षा जास्त आमदार आहेत. आणि त्यांना साहजिक आहे, त्यांना भाजपला वाटणं की मुंबईसारख्या शहरामध्ये पहिल्यांदा त्यांचा भाजपचा महापौर बसवायचा. इतक्या दिवस उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत त्यांची 25 वर्ष युती होती. शिंदे त्यातला अडथळा आहेत. एक्झॅक्टली, शिंदे तोपर्यंत अडथळाच आहेत. भाजपला आता कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेवरती त्यांचा महापौर बसवायचा आहे, कारण की आणखी गोष्टी सुकर होतील. जे काही भाजपनं आत्तापर्यंत इतिहास मोडीत काढलेत, म्हणजे त्यांचं जिथं पहिल्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले भाजपचे, आता मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपचा महापौर नाही आहे, त्यांना ते बसवायचं आहे. त्यांचं ते ड्रीम आहे, त्या पद्धतीनं ते कसून करत आहेत. शिंदे त्यामध्ये अडथळा आहेत. त्यामुळे ते शिंदेंना म्हणजे गणेश नाईक बोलत असतील, इकडे उपनगरामध्ये असतील, आशिष शेलार असतील, ह्या सगळ्या गोष्टी त्या पद्धतीनंच घडताना दिसत आहेत. अच्छा, मला एक प्रश्न आहे की त्यात एक असा ॲड ऑन पॉईंट असा घ्यायचा आहे की देशातली सगळी जी डेव्हलपिंग महानगरं आहेत त्याच्यापैकी फार कमी महानगरं ही भाजपच्या ताब्यात आहेत. चंदीगडचा महापौर त्यांनी कसं आणलं हे सगळ्यांना माहिती आहे. दिल्ली आत्ताच त्यांच्या ताब्यात आलेलं आहे. बंगळुरू त्यांच्या ताब्यात नाही, चेन्नई त्यांच्या ताब्यात नाही, कोलकाता त्यांच्या ताब्यात नाही. एकटं ते अहमदाबाद आहे आणि म्हणून तिकडे किती जीव तुटून पडलेला आहे हे आपण सगळे पाहत आहोत. आणि म्हणून त्यांना ती मुंबई सुद्धा हवी आहे आणि मुंबई सोबतच त्यांना ते ठाणे सुद्धा हवं आहे. जोवर तुमची महानगरपालिकेमध्ये सत्ता येत नाही तोवर ते ट्रिपल इंजिननुसार मी सांगेन ती पूर्व दिशा आणि मी सांगेन ते इथे कामं होणार, मी सांगेन त्याचं इथे काम होणार, हे त्याशिवाय तुम्हाला रेटता येणार नाही. आणि त्याशिवाय भाजपला जे वरचं त्यांचा कॅप्टन जो सांगत आहे ते जर तुम्हाला ग्रासरूट लेवलपर्यंत करवून घ्यायचं असेल तर मग टॉप टू बॉटम तुमची ती सत्ता हवी. आणि म्हणून त्यांचं हे लक्ष आहे की ठाणे पण आपल्याला हवं. म्हणजे भाजपला 100% भाजप करायचं, शिंदे वगैरे काय नको आता. आणि आता त्यांचा अजेंडा, आता आधी विरोधक संपले, म्हणजे ते 40वर आले ना आमदार वगैरे, मग आता त्यांना काय आपले मित्रपक्ष संपवावे लागते. नाही, मी याला अमित शहानी घोषणाच केली की त्यांनी ते बोललेच ना, माईक मध्ये अमित शहा म्हणालेच ना की 100% बीजेपी पे फोकस करो, हे त्यांनी अगदी ओपनली सांगितले. आणि हे सुरुवाती म्हणजे मला असं नाही वाटत की बीजेपी कधीही असं म्हटलंय की नाही मित्र पक्षांना पण तितकंच सांभाळून घ्या. इनडिरेक्टली का होईना ते कायम हेच म्हणतात की भाजप कसा मोठा करता येईल, भाजप कसा सगळीकडे कम्प्लिटली भाजपच असेल याच्यावरती फोकस करा, असाच मेसेज ते कायम देतात त्यांचे सगळेच मोठे नेते. साधी गोष्ट आहे, उद्धव ठाकरे आणि भाजप 25 वर्ष सोबत होते. त्या 25 वर्ष सोबत असलेल्या उद्धव ठाकरेंची ही अवस्था केली. ते शिंदेसोबत 2.5 वर्ष त्यांच्या सोबतच आहेत. ती त्यांना का ते जास्त म्हणजे वर करतील, साधी गोष्ट नाही. मला याच्यामध्ये ना 2 गोष्टी सांगायच्यात, पण एक छोटंसं उदाहरण द्यायचं अभिजित सर. आमच्याकडे एक म्हण आहे की भर अब्दुल्ला गुड थैली में, आणि ते झालं काय माहिती आहे का की 2 ताट आहे, एक ताट विरोधकांचं आणि एक ताट सत्ताधाऱ्यांचं आहे. त्याच्यात विरोधकांच्या ताटात बिर्याणीच नाही आणि जे सत्ताधारी आहे त्यांच्या ताटात भरपूर बिर्याणी आहे. पण एक व्यक्ती तिथं नावाला दादा आहे, पण 2 व्यक्ती आकड्यांना दादा आहे. आणि दोन्ही व्यक्तींना गुड ह्या थैलीत भरायचा आहे. त्याच्यामुळं हे वाद सत्तेचे आहेत, सत्ता कारणाचे आहेत. त्याच्यामुळे ह्या उदाहरणातून तुम्हाला लक्षात येईल की हे निधी असेल, वर्चस्व असेल, सत्ता असेल, ह्यासाठी 2 लोक भांडतात कारण त्यांच्याकडे आकड्यांचा आधार मोठा आहे. आता दुसरं महत्त्वाचं कारण जे मला दिसतं याच्यामध्ये, ही निवडणूक नेत्यांची नाही, ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. आणि लोकसभेला, विधानसभेला ज्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून जागा वाढवल्या एकनाथ शिंदेंच्या 7 खासदारांच्या, 80 आमदारांच्या, भाजपाच्या किती 137 आणि लोकसभेला 9, त्या सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न हा दोन्ही पक्षांचा आहे. म्हणून काय कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंचं आणि रवींद्र चव्हाणांचं जमत नाही आहे, नवी मुंबईत गणेश नाईकांचं आणि एकनाथ शिंदेंचं जमत नाही आहे, संभाजीनगरमध्ये तिकडे वेगळेच भांडणं सुरू आहेत, मुंबईत वेगळेच भांडणं सुरू आहे. हे नेत्यांसाठी नाही आहे, हे सत्तेसाठी नाही, हे रिसोर्सेससाठी आहे. उद्याच्याला हे कार्यकर्ते तिकडे सभांचं नियोजन करणार आहे. एक कार्यकर्ता 10,000 लोक जमा करतो, नेते जमा करतो. त्याच्यामुळं एकनाथ शिंदे यांना सुद्धा कार्यकर्ता, त्या दिवशी त्यांनी एक वाक्य वापरलं एका सभेत की आमच्या कार्यकर्त्यांच्या आत्मसन्मानाला धक्का लागू देणार नाही, एवढ्या जागा मी घेऊ. दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी आपल्या मुंबईतच्या चावडीत सांगितलं होतं की मुंबई सोडून इतर ज्या महानगरपालिका आहे तिथं आम्ही सोबळाने लढू. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. दुसरा मुद्दा मला याच्यात का दिसतोय की आपण लोकसभेला, विधानसभेला ज्या महायुतीमधले भांडणं बघितले ते भांडणं फक्त मुंबईत होते. आता हे भांडणं रेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये चाललेत आणि हे ग्राउंडवर चाललेत. म्हणजे मला असं दिसतं की विरोधक ह्या सगळ्या रेसमध्ये कुठेच नाही आहे.
80 जागा असलेला आणि 140च्या आसपास जागा असलेला पक्ष सत्ता, वर्चस्व आणि प्रभावासाठी भांडतोय. याच्यामध्ये विरोधकांचा काही रोल नाही आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या सरकारमध्ये 2 मोठे नेते आहेत. मी अजितदादांना काउंट करत नाही कारण त्यांचं MMR मध्ये फारशी ताकद नाही आहे रेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये. पिंपरी चिंचवडचा भाग वगैरे. त्यामुळं या दोन्ही पक्षांमध्ये, दोन्ही नेत्यांमध्ये हा सगळे वाद सुरू आहेत आणि या वादातून आता काय बाहेर येईल हे निवडणुकीनंतर आपल्याला दिसेल. तू जो आत्ता म्हणला कार्यकर्त्यांसाठी हे असतं, सत्तेसाठी नसतं. भाजपचं जर आपण पूर्ण इतिहास बघितला ते सत्तेसाठी सर्व गोष्टी करतात. आणि मुंबईमध्ये जर बघितलं उद्धव ठाकरेंचे 10 आमदार आहेत आणि महाविकास आघाडीचे 5 खासदार आहेत. तू त्यांची ज्या ताकद भाजपबद्दल आहे. बोलतोयस ही तीच भाजप आहे जी छोट्या छोट्या समाजातून विधान परिषदेवर तिकीट देतं, छोट्या छोट्या समाजातल्या लोकांना मंत्री करतं. सामाजिक समीकरणं आणि कार्यकर्त्यांची मेहनत हे भाजप कधी विसरत नाही. सामाजिक पिंपरी चिंचवडचा साधा कार्यकर्ता, मला आठवत नाही त्या आमदारांचं नाव, त्यांना विधान परिषदेवर घेतलं. योगेश टिळेकर पराभूत झाले होते. त्यात मुद्दा असा आहे की कोण कुणाला कुठे घेऊन ठेवतं. तिथं भजनलाल शर्मा शेवटच्या रांगेतले पण मुख्यमंत्री झाले. ती उदाहरणं 100 देता येईल. प्रश्न असा आहे की त्याने बघा लढवायचं कुणाला पक्ष ठरवतो, काय कुणाला द्यायची पदं पक्ष ठरवतो. मुद्दा असा आहे की ही जी भांडणं 2 नेत्यांमध्ये चालू आहेत ती त्याची कारणं काय आहेत आणि ते फटाके फुटण्याचं काय कारण आहे. भीती वाटते का एकनाथ शिंदेना की आपण जर आत्ता ताकद नाही दाखवली तर आपण आपला पक्ष आणि आपलं अस्तित्व धोक्यात येईल अशी भीती आहे का त्यांना? हेच माझं म्हणणं आहे की ज्या भाजपला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ही गरज नाही आहे असं नड्डा पण म्हणाले होते. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल. जिथून मूळ पक्षाची निर्मिती झाली त्याच संघटनेबद्दल जर असं म्हणत असतील तर शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी किंवा जे काही त्यांचे घटक पक्ष आहेत यांनी तर म्हणजे ओळखूनच घ्यावं की भाजप काय, तो कशा पद्धतीने मित्रपक्षांना संपवतो. एक हाती सगळ्या देशावरती सत्ता हवी हे त्यांचं स्वप्न आहे. तर अशावेळी मग शिंदेंना अस्तित्वाचा प्रश्न साहजिक असणारच आहे. कारण की त्यांना माहिती आहे की जर आपण यांच्याशी अशा पद्धतीने डील नाही केलं, तुम्ही कायम त्यांना. शिंदे त्यांच्याशी कुठं सौजन्याने वागतात. शिंदे ज्या पद्धतीनं सौजन्याने ताकद वाढावी यासाठी शिंदे भाजपला पण सौजन्याने वागले. ते शांत राहून काय शिंदे पण तेच करतात जे भाजप करतात. पण सर तेच आहे ना, सौजन्याने जर वागले शिंदे तर ते कधी संपून जातील हे त्यांनाही कळणार नाही. अशा पद्धतीचं भाजपचं राजकारण आहे खालच्या लेवलला. आणि एकदम सिंपल उदाहरण की म्हणजे हे नगरसेवक लेवलवरती, कार्यकर्त्या लेवलवरती अनेकांची इच्छा म्हणजे कल्याण डोंबिवली वगैरे ह्या भागात मी जेव्हा बोललो अनेक लोकांशी तर त्यांचं म्हणणं आहे की निवडणुका ह्या युतीत झाल्याच नाही पाहिजेत. त्याचं एक सिंपल कारण आहे की आम्हाला आमच्या जागांवरती निवडणूक लढता येणार आहे आणि जर का आम्ही युतीत लढलो तर आमचीच जागा हे एकमेकांच्या ह्याच्यात पाडल्या जाणार आहेत आणि त्याचे नुकसान हे आम्हालाच होणार आहे आणि हे नको आहे आम्हाला. त्याच्यासाठी युती कुठेही न झालेलीच बरी आहे. म्हणजे शिंदेंना एका प्रकारे शिंदे सुद्धा स्वतःचं वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न एका बाजूला करतायत आणि MMR मध्ये त्यांना वाटते की आपण म्हणजे शिंदेंनी स्वतःचं अस्तित्व जे आहे ते वेगळं ठेवतानाच ते उंच करण्याचा पण त्यांचा प्रयत्न आहे. म्हणजे त्यांची स्वतःची उंची वाढवण्याचा प्रयत्न आहे म्हणून फटाके फुटतात. तर मग असं जर एकमेकांमध्ये हे जर महायुतीचे नेते भांडत राहिले आता मग अजितदादा का भांडत नाहीत? काय वाटतं की अजितदादा म्हणजे रेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये पण कुठं अजितदादांची फार भांडणं होताना दिसत नाही. शिंदेंची फडणवीसांचीच का म्हणजे त्यांच्याच पक्षांची का भांडणं होत आहेत? त्यात एक थिअरी अशी सुद्धा मांडली जाते की 2029 पर्यंत भाजपचं असं आहे की बास झालं आता, हिंदुत्वाची स्पेस ही आता आमची आहे आणि तिथे आता आम्हाला कोणाला ते आधार देत बसायचे नाही आहेत. आमच्या जीवावर दुसराच पक्ष मोठा होतोय वगैरे हे आम्हाला नको आहे. शिवसेना फुटली पण त्याच्यानंतर काही मजबुरी होती म्हणून शिंदेंना सोबत ठेवलं. पण आता ठीक आहे बास झालं. पण त्या पलीकडे जाऊन हिंदुत्वाची जी स्पेस आहे ती सगळी भाजपला महाराष्ट्रात कॅप्चर करायची आहे. पण तेवढ्यावर जर भागलं नाही तर जी एक सेक्युलर वोट बँक आहे ती अजित पवार यांच्यासोबत कायम ठेवून कदाचित अजित पवार यांना सुद्धा सोबत ठेवलं जाऊ शकतं. जसं काहीसं एक आपल्याला बिहारमध्ये सुद्धा किंवा काही प्रमाणात हे जे सेक्युलर पक्ष आजही भाजपसोबत आपल्याला कायम पाहायला मिळतात त्यांना सोबत ठेवून त्यांना सरकार एक वेळेस चालवायचं असतं. त्याच्यामध्ये ही गोष्ट स्पष्ट असते की भाजप एक प्रकारे मोठ्या भावाच्याच भूमिकेत असतं. सो त्याच्यात त्यांची चलती असते. ते शिवसेनेसारखं होत नाही की थोड्याफार प्रमाणात समसमान मग बाकी अनेक त्यांचे तंटे होतात. अजित पवार फारशा कुठल्या गोष्टींमध्ये आडकाठी आणताना आपल्याला पाहायला मिळत नाही आहेत. ते सोबत असतील तर थोड्याफार प्रमाणात सेक्युलर मतं सुद्धा आपल्यासोबत जोडली जातील आणि हिंदुत्वाची स्पेस सगळी आपल्याकडेच राहायला पाहिजे. ज्याच्यामध्ये आता नाही म्हटलं तरी शिंदेची शिवसेना एक वाटेकरी आहे आणि म्हणून शिंदेची शिवसेना ही आपल्याला जास्त लोकांसोबत संपर्क साधताना पाहायला मिळते की उद्या जाऊन स्वबळावर लढायची आपली वेळ आली तर हिंदुत्वाच्या जोरावर आपण नाही जिंकू शकणार कारण ती स्पेस भाजपने ऑलरेडी बऱ्यापैकी ऑक्युपाय केलेली आहे. तर ॲटलिस्ट 1-to-1 कनेक्टने आपण कसा लोकांचा नेता ह्या मुद्द्यावर ते जास्त कॅम्पेन करताना शिंदेनं थांबवणं शक्य आहे? शिंदेनं थांबवणं शक्य आहे का? ज्या पद्धतीचं आत्ताचं राजकारण आहे त्याच्यामध्ये बघितलं तर फटाके फुटतात ठीक आहे की तुम्हाला थांबवायचं शिंदेनं इथपर्यंत ठीक आहे पण शिंदेनं थांबवणं शक्य आहे का? शिंदेकडे पण काय त्यांच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत विशेष
तर त्या बघता शिंदेंना इतक्या सहजासहजी थांबवता येऊ शकतं महाराष्ट्रात? त्यांच्या लोकांची जी काही प्रकरणं हळूहळू उघडकीस येतात आहे, अनेक कुठल्या नेत्याच्या मंत्र्याच्या आईच्या नावाने डान्स बार किंवा इतर काही प्रकरणं ही कुठून येतात आहे, ह्याचे सोर्स कुठून आहेत, विरोधकांकडे एवढी माहिती येते कुठून, गृह खातं देवेंद्र फडणवीसांकडे, म्हणजे समजणाऱ्यांना अनेक गोष्टी समजतात आहे की जर शिंदेंना म्हणजे एखादा झाड तोडायचं तर ते सरळ एका फटक्यात नाही तोडतायत, त्याला हळूहळू घाव घालावा लागतो. आणि देवेंद्र फडणवीस याच्यात खूप हुशार आहेत, खूप माहीर आहेत. त्यांना माहिती आहे की एखाद्याला संपवायचं आहे तर ते कशा पद्धतीने संपवायचं ते व्यवस्थित संपवतात. म्हणून ही हळूहळू एक प्रकारे काय म्हणतात एक जाळ आखला जातो आणि मग त्या जाळात व्यवस्थित शिकारी कसा फसणार आहे याची सगळी व्यूहरचना मला असं वाटतं विशेषतः देवेंद्र फडणवीस आणि भाजपनी केलेली आहे आणि त्या पद्धतीने त्यांचं ते राजकारण सुरू आहे. नाहीतर ज्या पद्धतीने ठाकरेंचं आता मनोमिलन होतं आहे त्याला कुठे तुम्ही बघा ना तशा पद्धतीने भाजप काउंटर करताना दिसत नाही आहे. तो एक प्रकारचा छुपा पाठिंबा पण म्हणू शकतो आपण. ह्या सगळ्या राजकारणाच्या वेगवेगळ्या व्यूहरचना आहेत आणि त्याच्यात शिंदेंना जर मर्यादित ठेवायचं असेल, संपवायचं पण नसेल पण मर्यादित ठेवायचं असेल तर ह्या सगळ्या खेळी कराव्या लागतात आणि भाजप त्या करत राहणार. का थांबवणं शक्य नाही? काय आहे शिंदेंकडे असं? पण शिंदेंना इतकं अंडर एस्टिमेट करून चालणार नाही, कारण की ज्या ठिकाणी म्हणजे जेव्हापासून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आलेत, जेव्हापासून शिवसेना फुटली आहे तेव्हापासून जेव्हा क्रेडिट घ्यायचं होतं, जेव्हा एखाद्या गोष्टीचा फेस म्हणून पुढे यायचं होतं त्यावेळेला देवेंद्र फडणवीस तितकेसे आपल्याला दिसले नाहीत जितके एकनाथ शिंदेंकडे लोकांनी बघितलं, जितकं एकनाथ शिंदेंना पॉप्युलॅरिटी मिळाली. मग ते स्कीम्समधनं असेल, प्रचारातनं असेल, फिरणं असेल, ग्राउंडवरती जाणं असेल. देवेंद्र फडणवीस सुद्धा आपल्याला ग्राउंडवरती जाताना दिसतात, नाही असं नाही, पण शिंदेंचा कनेक्ट ह्याला आपण अंडर एस्टिमेट करू शकत नाही. सो भाजपनी कितीही माइंड गेम्स करायचा प्रयत्न केला तरी जर शिंदेंचा ग्राउंडवरती कनेक्ट राहिला, स्पेशली मुंबई ठाणे या परिसरामध्ये, तर त्यांना संपवणं इतकं इझी नाही होणार. कारण जर ते ठाकरेंना सोडून इतके वर्षांचं सगळं सोडून जर ते पक्ष घेऊन करू शकतात, गोष्टी टिकू शकतात, तर ते मे बी विदाऊट भाजपही टिकूच शकतील. ॲटलिस्ट लोकल बॉडी इलेक्शन्समध्ये तर होऊच शकतं हे. आता शिंदेची ताकद काय असं जर आपण विचार करायला गेलो तर शिंदे आपल्याला दर 1-1.5 महिन्यांनी दिल्लीला जातात आणि त्यांचे पंतप्रधानांसोबत फोटो असतात, अमित शहांसोबत फोटो असतात आणि ते मग चर्चा होतात. मग ते एक दबावतंत्र असतं की बघा माझे दिल्लीमध्ये कसा वट आहे, तो दबावतंत्राचा एक भाग होतो. पण त्या दबावतंत्राला पण महाराष्ट्र भाजप जे आहे ती म्हणजे जुमानत नसल्याचं दिसून येतं नंतर की मग ज्या पद्धतीनं ते तिकडे जाऊन आले, इथं त्याचा असा विशेष असा परिणाम होताना दिसत नाही की जरी ते दबावतंत्र ते वापरत असले. दुसरी गोष्ट अशी की आपण बघतो की म्हणजे थेट जसं की मगाशी सांगितलं की काय ते विदर्भातले एक आमदार आहेत ते बोलले की भाजप शिवसेनेचा बाप आहे असं स्टेटमेंट आलं होतं. परिणय फुके किंवा वेगवेगळे स्टेटमेंट येतात की शिंदेंना मुख्यमंत्रीपद हे लॉटरीत लागलं असं गणेश नाईक म्हणाले. मग असं असताना सुद्धा शिंदेंसोबत असलेला जो एक गट आहे, म्हणजे एक गट आहे जो शिंदेंसाठी आक्रमकपणे रस्त्यावरती येतो किंवा बोलताना दिसतो थेटपणे, पण शिंदेंसोबतचा एक दुसरा जो गट आहे महत्त्वाचा तो मात्र एकदम शांत आहे, तो काहीच बोलत नाही. त्यामुळं शिंदेंना ही सुद्धा भीती आहे की जसं आपण शिवसेना फोडली आणि बी जे पीसोबत सत्तेत गेलो तसंच शिंदेंच्या सोबत असलेला एक मोठा गट जो आहे तो पण बी जे पीशी खूप संलग्न आहे, चांगल्या पद्धतीनं बी जे पी सोबत आहे. त्यामुळे त्यांना ती सुद्धा भीती असू शकते की बाबा हे आपल्यासोबतची लोक उद्या त्यांच्यासोबत गेले, भाजपमध्ये डायरेक्ट गेले तर काय करणार, ही सुद्धा भीती शिंदेच्या समोर निश्चितपणे असणार आहे. मला एकनाथ शिंदेबद्दल बोलायचं पण राष्ट्रवादीबद्दलचा एक मुद्दा मागाशी मला राहिला की अजितदादांचं सूत्र आहे की जिथं ताकद तिथं जागा. त्यांनी पिंपरी चिंचवड आणि पुणे भाजपला मागितलं होतं. आता त्या दिवशी काय झालं ना की सकाळी एक स्टोरी केली आहे की पुणे महानगरपालिकेच्या जी प्रभाग रचना झाली आहे त्याच्यामध्ये भाजपला अनुकूल असलेलं ते सगळं तंत्र तयार करण्यात आलं. त्यामुळे तिथं राष्ट्रवादीचे लोक प्रचंड नाराज आहेत. त्यामुळं अजितदादांकडे बार्गेनिंग पॉवर किंवा मर्यादा हा नाही आहेत भाजपशी डील करताना. दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये काय आहे की एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीनंतर अनेक लोक पक्षामध्ये घेतले. मग त्याला कुठल्याही पक्षाचा आधार नाही. सिद्धाराम मैत्रींना घेतलं, भाऊसाहेब पाटील चिकटगावकरांना घेतलं. प्रत्येक जिल्ह्यात माजी आमदार, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद त्या सगळ्या लोकांना सोबत घेतलं आणि एक प्रकारे भाजप समोर बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा प्रयत्न केला. सांगली जिल्ह्यामध्ये अजित पवारांनी पण घेतलं, जे एकनाथ शिंदे करतात जिल्ह्यामध्ये घेतलं, सगळीकडे सगळ्या लोकांनी जितके नेते घेणं शक्य आहे त्या सगळ्या नेत्यांनी घेतलं. एकनाथ शिंदे स्वतःचं उपद्रव मूल्य जेवढं वाढवतात तुलनेत अजित पवार वाढवत नाहीत. म्हणून एक भाजपला एक प्रकारे प्रतिस्पर्धी हे एकनाथ शिंदे वाटत आहेत. अर्थात तुम्ही आता वेळ कारण देऊ शकतात की एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण राहिलं, त्यांना वाटलं होतं की मी मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे, माझ्या
नावावर निवडणूक लढवली गेली वगैरे वगैरे, ते ठीक आहे. पण त्या सगळ्या गोष्टीतून आता ही दोन्ही पक्ष बाहेर आले, ते उद्याचा विचार करतात. त्यामुळं एकनाथ शिंदे यांना आता कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जाणं, आलेल्या लोकांना सोबत घेणं आणि भाजपला 29 पूर्वी स्वतःला स्वयंपूर्ण करणं, की आपण भाजपसोबत नाही जरी लढलो तरी कार्यकर्त्यांचं जाळं आपल्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या बळावरती आपण निवडणुकीला सामोरं जाऊ. भाजपची यंत्रणा आणि एकनाथ शिंदे हे आता यंत्रणा उभी करतात असं मला दिसतं याच्यामध्ये. नाही, यंत्रणा उभी करतायत वगैरे हे तर दिसतंय आणि प्रत्येकजण आपली ताकद पण वाढवतंय. पण जसं आपण विचार केला की भाजपला का एकनाथ शिंदेंना थांबवायचं आहे आणि शिंदेंना का स्वतःची ताकद वाढवायची, हे दोन मुद्दे जितके महत्त्वाचे आपण चर्चा केली. पण आता तिसरा मुद्दा आहे ना, की या सगळ्यामध्ये त्यांच्यासमोरचं जे आव्हान आहे, तर ते आव्हान एकमेकांचं जास्त वाटावं अशी जी ताकद निर्माण झाली ती कशामुळे निर्माण झाली? सत्तेमुळे निर्माण झाली, जनाधारामुळे निर्माण झाली, योजनांमुळे निर्माण झाली, ती कशामुळे निर्माण झाली? लोकाधारामुळे निर्माण झाली, की असं होतं की भाजपने अंडरस्टिमेट करून शिंदेंना त्यांना वाटलं नव्हतं की एवढा जनाधार शिंदे कमावू शकत नाहीत, त्याच्यामुळे झाली? आणि दुसरी गोष्ट अशी आहे की शिंदेंचे कॅरेक्टरिस्टिक्स एवढ्या सगळ्यांनी सांगितले की शिंदेंना संप काय थांबवणं शक्य नाही, बरोबर. पण भाजपकडे पण आहेत ना, भाजपच्या नेतृत्वाकडे पण तशी ताकद आहे ना. आता सोपी गोष्ट आहे, जर आपण बघितलं विधानसभा निवडणुकीत शिंदेंचे जवळपास 60च्या जवळपास आमदार आले निवडून आणि त्यांचे खासदार 7 आले. आता एकनाथ शिंदेंसाठी मुंबई जसं त्यांनी सांगितलं आम्हीच ओरिजिनल शिवसेना आहोत. आता शिवसेनेचा किल्ला कोणता आहे तर मुंबई आणि ठाणे हा सर्व परिसर. आता शिंदेंना ते परत दाखवून द्यावं लागेल की आमची सत्ता इथे येणार आहे. ह्यासाठीच ही सगळी त्यांची म्हणजे करामतीच त्यांच्या सुरू आहेत. भाजपला जुमानायचं नाही. सगळे कार्यकर्ते इकडून तिकडून प्रवेश करायचे, रात्री 12 वाजता पक्ष प्रवेश असो किंवा दुपारी 1 वाजता असो, प्रत्येकाला फोनवरती बोलणं असो, मग ते नेपाळमध्ये कोणी अडकलं असेल तर तिकडे फोनवर कनेक्ट करणं असो किंवा पहलगाममध्ये अटॅक झालेला असेल तिकडच्या जखमींशी कोऑर्डिनेट करणं असो, ही सगळे शिंदेंना मीच कसा लोकांसाठी कामाचा माणूस आहे ही दादांची लाईन असली तरी एकनाथ शिंदे मी कसा कामाचा आहे, लोकांसाठी कार्यकर्त्यांसाठी कसा मी पुढे पुढे असतो हे त्यांना दाखवायचं आहे. आत्ता BMC इलेक्शन जर त्यांनी जिंकली तरच त्यांचं अस्तित्व असेल. जर ते एकनाथ शिंदेंना ठाणे आणि महानगरपालिका मुंबई ही जिंकता आली नाही तर एकनाथ शिंदेंचं अस्तित्व पूर्णतः कमी असेल, एवढं स्पष्टपणे आहे. पण ठाकरेंपेक्षा पण शिंदेंचं आव्हान मोठं वाटतं महायुती. सत्ता आहे ना, सत्ता असताना तुम्हाला 4 जे आपल्याकडे काय सगळे रिसोर्सेस असतात किंवा पैसा, मसल पॉवर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आणणं तुलनेनं सोपं पडतं. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता ते आहे. पण ठाकरेंचं स्वतःचं एक वलय आहे आणि जे मी म्हणाले की फडणवीस असं काम वलय ठाकरेंचं 4 लाख मतं मनसेला मिळाली, 10 आमदार 20 पैकी 10 आमदार निवडून आले, त्याच्यामध्ये पण भाजप म्हणते की वोट जिहाद आहे. पण हे कुठल्या परिस्थितीत आलेले आहे की ज्यावेळेला तुम्ही त्यांच्यावर वाटेल ते आरोप करताय, म्हणजे तुम्ही असं म्हणणार की हे मुस्लिमांचं लांगुल चलन करताय आणि तेच तुमच्यासोबत तुम्ही ज्यावेळेला म्हणजे इफ्तार पार्ट्या ठेवता, ईदच्या ह्याला जाता किंवा तुम्ही काय मूर्खा वाटप करता आणि अशा नॅरेटिव्ह सेट करण्याचा भाग आहे ना, परसेप्शनचा आहे. लोक काय बघतात हा वेगळा विषय, पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हीही करता. पण तेच तुम्ही दुसऱ्यांवर आरोप लावता. बरं, दुसऱ्याचं पक्षचिन्ह गेलेलं आहे, सगळी मूळ जी ओळख आहे ती गेलेली आहे, त्यातनं सुद्धा ती व्यक्ती तेवढी आलेली आहे. म्हणजे मी काय असं नाही म्हणत की ठाकरेने एकदम जबरदस्त परफॉर्मन्स दिला असं नाहीये म्हणणं, पण आहे त्याला पण एकदम आपण निग्लेक्ट करण्यासारखं नाहीये, कारण की तो त्या परिस्थितीत देण्यात आलेला आहे जेव्हा की शिंदेंना जसं राज ठाकरे म्हणतात की आयतं मिळालं. राज ठाकरेंनी ते बोलून दाखवलेलं होतं ना की हे चिन्ह इंजिन जे आहे ते मी कमवून आणलेलं आहे, मला आयतं कोणी हातात नाही दिलं. तो टोला तो एकनाथ शिंदेनाच होता की तुम्हाला आयतं धनुष्यबाण मिळालेलं आहे. पण लोकांची भावना अजून पण तशी आहे शिंदेबद्दल की हा पक्ष किंवा हे चिन्ह किंवा एकूण त्यांची जी ताकद आहे ती केवळ आणि केवळ भाजपच्या जीवावर आहे. एवढे 7 खासदार 50 पेक्षा जास्त आमदार निवडून आणल्यानंतर पण हे तुम्ही भाजप सोबत होतात म्हणून पण आहे ना. म्हणजे जर तुम्ही ठाकरेंवर आरोप लावताना हा लावता की शिवसेना मोदींसोबत होती आणि म्हणून शिवसेनेला त्याचा फायदा झाला तेव्हाच्या, मग आता पण तेच गणित लावा की शिवसेना इथे भाजपसोबत आहे म्हणून त्यांना त्याचा फायदा झाला. आज मला एक नवल हे पण वाटतं की एकनाथ शिंदेंच्या भाषणांमध्ये ते एवढा नरेंद्र मोदींचा उल्लेख करतात जे मी अगेन म्हणजे अगदी ठळक शब्दात मला बोलताना करता येणार, पण म्हणून मी हे सांगून करते की मला असं वाटत नाही की बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा वाजपेयींनी किती सरकार छान चालवलं आणि वगैरे वगैरे असे काही बोलले असतील किंवा उद्धव ठाकरेंनी मोदींनी कसं काय काय केलेलं वगैरे हे सगळं काही बोलत असतील. तुम्ही तुमच्या पक्षांचे ज्या वेळेला मेळावे असतात त्याच्यामध्ये सुद्धा ज्या वेळेला तुम्हाला मोदींची स्तुतीसुमनं बोलावी लागतात, करावी लागतात, केंद्र सरकार कसं काम करत आहे वगैरे याचे जास्त दाखले द्यावे लागतात. त्याच्यातनं कुठेतरी दिसून येतं की तुम्हाला त्यांना मर्जीत ठेवायचंय. काय मजबुरी आहे शिंदेची
शिंदेची की त्यांना सतत मोदी आणि शहांचं नाव घ्यावं लागतं, विशेषतः शहांचं नाव ते जास्त वेळ घेतात, मोदींचं त्यांच्याच पण कृपा आशीर्वादाने ते आलेले आहेत हे त्यांनी स्वतः मान्य केलं. ज्या वेळेला त्यांनी तो जय गुजरातचा नारा दिला तो तेवढाच व्हायरल झाला, ती शेवटची 3 सेकंद तेवढी व्हायरल झाली, पण त्या भाषणामध्ये त्यांनी अमित शहांचं जे कौतुक केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी हे म्हणून दाखवलं की तिथे मोदी होते पण अमित शहा सुद्धा आपल्या पाठीशी होते, हे सगळं त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. म्हणजे त्या महाशक्तीची नेमकी व्याख्या काय होती ती त्या भाषणात 7 का 10 मिनिटांचंच ते भाषण आहे, पण ते जय गुजरातमुळे तेवढंच व्हायरल झालं. त्याच्या आधीच्या भाषणात हे सगळं होतं. काय मजबुरी आहे? मला म्हणजे जर तुम्हाला सांगायचे असतील सगळ्यांना एक 2 पॉईंट की शिंदेची काय मजबुरी आहे की त्यांना एवढं अमित शहा आणि मोदींचं कौतुक करावं लागतं, कारण की आणि ते मग ते त्यांचं कौतुक करतात आणि ते काय इथले नेतृत्वाशी भाजपच्या फडणवीसांशी मात्र स्पर्धा करत राहतात, असं काय? कारण की एक अधिष्ठान लागतं तुम्हाला कुठलं तरी नतमस्तक होण्यासाठी, आणि ते अधिष्ठान आता बाळासाहेब ठाकरेंसारखं अधिष्ठान असताना अजून वेगळं अधिष्ठानाची काय गरज आहे? बाळासाहेब ठाकरेंचं अधिष्ठान जरी असलं तरी अस्तित्वातलं अधिष्ठान आहे, ज्याचा तुम्हाला कृपा आशीर्वाद कायम लागतो, की ज्याचं महाशक्ती जी आहे ती महाशक्ती जर तुमच्या पाठीशी नसती तर तुम्ही आज जे तुमच्याकडे चिन्ह आहे, तुमच्याकडे जी सत्ता आहे, तुमच्याकडे जे मुख्यमंत्रीपद आहे काही मिळालेलं नसतं. एकट्याच्या जीवावरती जर समजा शिंदे बाहेर पडले असते, समजा की भाजपसोबत गेले नसते किंवा भाजपसोबत जरी गेले असते, एकट्याच्या जीवावरती पक्ष घेतला असता आणि वेगळ्या चिन्हावर लढले असते, तुम्हाला वाटतं की 56 जागा आल्या असते महाराष्ट्रात त्यांच्या? अजिबात शक्य नाही. त्यामुळे जर केंद्राची सत्ता आणि केंद्राचा पाठिंबा, केंद्राच्या ज्या वरिष्ठ नेत्यांचा पाठिंबा हवा असतो ते शिंदे मिळवत आलेत, आणि त्यांना ती स्ट्रॅटेजी कळलेली की इथे आपल्याला किती कोणी त्रास दिला तरी आपल्या पाठीशी मोदी शहा आहेत आणि त्यांच्यामुळेच आपण आता तरलेलो आहोत, सो त्यांना ते सोडता कामा नाही. ठीक. ते ना एकनाथ शिंदे त्यावेळेस म्हणाले होते की अमित शहाने आम्हाला सांगितलं की हम चट्टान की तरह तुम्हारे पीछे खडे आहे, महाशक्ती आमच्या मागे. तर ती महाशक्ती आजतागायत त्यांच्या मागे आहे. म्हणजे त्यांनाच मुख्यमंत्री होणं, त्यांचे सगळे आमदार सुखरूप महाराष्ट्रात येणं, त्यांचं सरकार बनणं, त्यांना पक्षाचं चिन्ह मिळणार. अर्थात ह्यातल्या काही बाजू कोर्टात सुद्धा जाणार आहेत किंवा वेगळ्या यंत्रणांनी सुद्धा त्यांना दिल्या, पण केंद्र त्यांच्या पाठीशी होतं हे आपल्याला विसरून चालणार नाही. ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस हे 2000 त्यांची मजबुरी काय असं विचारलं, कारण आता आपण शेवटाकडे आलेलो आहोत, आपला खूप वेळ झालेला आहे. काय मजबुरी आहे की त्यांना बाळासाहेबांपेक्षा जास्त नाव मोदी आणि शहांचं घ्यावं लागतं? कारण ते त्यांच्या चैतन्याची ऊर्जा स्त्रोत आहे. कारण बाळासाहेब चैतन्य आणि ऊर्जा स्त्रोत वगैरे नाही, चैतन्य आणि ऊर्जा बाळासाहेब असायला पाहिजे ना. मुळात असं आहे की जसं आपल्याकडे एक म्हटलं जातं की आई वडिलांनी तुम्हाला जन्माला घातलेलं आहे तर त्याची कदर ठेवा, हे तसं आहे. तुम्ही ज्यांच्यामुळे आलेला आहात आता तुम्हाला त्यांची कदर ठेवावीच लागणार आहे, कारण ते 10 वेळा बोलून सुद्धा दाखवत आहेत. त्याच्यामुळे बाळासाहेबांचा वारसा सांगतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री का केलं? कारण ते त्यावेळेला सोबत आले म्हणून भाजपला करावं लागलं. तसंच आता तसंच आहे ना की त्यांच्यामुळे मी आज सत्तेत किंवा हे सगळं मी करू शकलेलो आहे, त्यांच्यामुळे मला आज शिवसेना नाव मिळालं, त्यांच्यामुळे आज धनुष्यबाण मिळालं आणि बाकी सगळ्या गोष्टी मिळाल्या. तर आता त्यांचेही सगळे कौतुकं करावी लागतील. मी मगाचा जो फरक होता की एकनाथ शिंदेना त्यांच्या भाषणामध्ये मोदींची कौतुकं करावी लागतात, हे भाजपला कधी वाटत नाही की बाळासाहेब ठाकरेंचं कौतुक करावं किंवा 95च्या युती सरकारने काय केलं याची कौतुकं करावी. ते काहीही करत नाहीत. ते 2014 नंतर आलेल्याच गोष्टी भाजप बोलून दाखवतं, त्यामुळे भाजपला ती गरज नाही. पण एकनाथ शिंदेंना ते मात्र सगळं मोदींचं गुणगान गावं लागतं. आणि दुसरी गोष्ट, मागचे दरवाजे बंद आहेत आणि क्लिअर कट बंद आहेत. त्याच्यामध्ये आता एक वेगळं कॉम्बिनेशन घडून आलं की उद्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना म्हणजे ही शिंदे गेले आणि मग इकडनं ठाकरे आणि भाजप एकत्र आले, तर हे म्हणजे कठीण आहे अशा सगळ्या गोष्टी होणं. आणि त्यामुळे मागचे दरवाजे बंद असल्यामुळे महाराष्ट्रात काही शक्य आहे, त्याच्यामुळे ती एक वेगळी शक्यता आहे. पण आता ह्याच्यापेक्षा वेगळे मुद्दे काय आहेत? का नाव घ्यावं लागतं? एकनाथ शिंदेचं जे त्यांचं आडनाव आहे ते शिंदे, ठाकरे आडनाव नाही, त्यामुळे त्यांना ते मोदींचं शहांचं कौतुक करावं लागतं. हीच खरी मेक आहे, त्या पलीकडे काही नाही. हा एक वेगळा मुद्दा आहे, खरंच हा वेगळा मुद्दा आहे. आठवतोस तू? नाही आठवायचं काय नाही, पण मला हे सगळं चालू आहे. पण जी विधानसभेची निवडणूक झाली ती निवडणूक तर भाजपसुद्धा स्वतः सांगत होतं की आम्ही एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात म्हणजे निवडणूक लढवतोय. त्यामुळं आता जे आपली चर्चा झाली की बाबा भाजपच्या मदतीनं शिंदेचे इतके आमदार आलेत वगैरे, तर ती सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की हे सगळेजण त्यावेळेस पण स्वतः फडणवीस सुद्धा सांगत होते की आम्ही एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळं आपल्याला असं सुद्धा म्हणावं लागेल की भाजप ज्या ह्या जागा आलेत त्या शिंदेंमुळे आलेत, कारण ते स्वतःच त्या गोष्टी सांगत होते. आता शिंदेंच्या मजबुरीच्या गोष्टींबद्दल बोलायचं झालं तर बरेच मुद्दे आलेत, पण गोष्टी अशा आहेत की अजूनही वरून त्यांना काही गोष्टींचं प्रॉमिस केलेलं असू शकतं की आम्ही भविष्यात तुम्हाला ह्या गोष्टी देऊ. कारण ज्या पद्धतीच्या चर्चा चालू आहेत की देवेंद्र फडणवीसांना केंद्रात जायचं आहे किंवा न्यायचं आहे, तर त्यामुळं एकनाथ शिंदेंना वेगळं अजून काही प्रॉमिस केलेलं असू शकतं की आम्ही तुम्हाला अजून काहीतरी मोठं यापेक्षा देऊ.
त्यामुळं ठीक आहे. बघा असं आहे की ज्या ज्या वेळेला कुठलाही राजकीय पक्ष असेल तर दोन फरक आहेत आघाडी आणि महायुतीमध्ये. ज्या ज्याला महायुतीसोबत म्हणजे भाजपसोबत कुठला अलायन्स पार्टनर आला आहे त्याला त्या पार्टनरची ताकद कमी झाली आणि भाजप वाढली देशभरामध्ये. आणि ज्या ज्या ठिकाणी काँग्रेससोबत अलायन्स पार्टनर आला आहे त्याला अलायन्स पार्टनरची ताकद वाढली, काँग्रेस कमजोर झालेली आहे. हा खूप मेजर फरक ह्या दोन पक्षांमध्ये आहे, जे दोन राष्ट्रीय पक्ष आहेत. पण सर्वात महत्त्वाचं आहे की जोपर्यंत भाजपनं आपलं जे 100% भाजपचं स्वप्न ठेवलेलं आहे, महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये त्यांना स्वतःच्या बळावरती 2029ची निवडणूक लढवायची आहे आणि जिंकायची आहे, त्याची ही रंगीत तालीम आहे. ते आत्ता केवळ याच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून बघत नाही आहेत, ते 2029ची रंगीत तालीम म्हणून बघतायत. आणि म्हणून आत्ताची ताकद ही 29च्या निवडणुकीला कामी येणार आहे. प्रत्येक महापालिकेतली, प्रत्येक झेडपीमधली, प्रत्येक पंचायत समितीमधली. आणि आत्ता ती ताकद वाढली तरच त्यावेळेला तो प्रभाव दाखवणं, टिकवणं आणि वाढवणं शक्य होणार आहे. आत्ता जर या दोन नेत्यांना थांबवलं, शिंदेंना आणि पवारांना, तरच भाजप 29ला स्वतःचं स्वप्न पूर्ण करू शकते. त्यामुळं आत्ताचा स्पीड ब्रेकर जो आहे तो सगळ्यात मोठा अवघड घाट त्यांनी त्यांच्यासाठी घालून ठेवलेला आहे. आता या घाटातून शिंदे आणि पवार कसे पार होतात आणि मग 29ला त्यांच्यासमोरची आव्हानं ते कशी पेलतात हे सगळं बघायला लागणार आहे. पण आत्ताची तर सुरुवात आहे. अजून बरेचसं पाणी पुलाखालून जायचं आहे, इलेक्शन्स लागायचे आहेत आणि त्याही वेळेला आपल्याला बऱ्याचशा गोष्टींबद्दल चर्चा करावी लागणार आहे. पण तुमची काही मतं असतील की का शिंदे आणि भाजपमध्ये किंवा शिवसेना आणि भाजपमध्ये फटाके फुटत आहेत तर तीही व्यक्त करा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत राहतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा मुंबई तक.